पिंपळगाव बसवंत येथील टोलनाकाजवळ 484 गट नंबर नाव अभिषेक तरुण गायकवाड यांच्या जागे शिवसाई हॉटेल व्यवसाय 7-8 वर्षांपासून शरद लक्ष्मण सोनवणे हे चालवत होते. तरी पिंपळगाव येथील काही व्यक्ती त्यांना कायम त्रास देत होते. सदर शरद लक्ष्मण सोनवणे हे बाहेर गावी गेले असताना हॉटेल व्यवसाय या ठिकाणी जात काही इसम यांनी त्यांच्या हॉटेल व्यवसायामधील साहित्य बाहेर फेकले व तेथे असणाऱ्या मुलांना हाकलवून देत हॉटेलची तोडफोड जेसीबी व कटर मशीनने चालू केली. सदर हा सर्व प्रकार मोबाईल व्हिडिओमध्ये कैद झाला. तरी हा प्रकार समजता शरद लक्ष्मण सोनवणे हे संध्याकाळपर्यंत घरी आले. तरी परिस्थिती स्वतः बघता त्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे धाव घेतली. सर्व प्रकार पोलीस प्रशासन यांना सांगितला. 2-3 तास शरद लक्ष्मण सोनवणे यांना पोलीस स्टेशन येथे बसवून ठेवण्यात आलं. तरी पोलीस प्रशासन यांनी कोणतीही दखल न घेता कार्यवाही केली नाही. नंतर शरद लक्ष्मण सोनवणे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी DYSP यांना सांगितले. तेथे गेले असताना DYSP यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस प्रशासन यांना तात्काळ कारवाई करावी असं सांगण्यात आलं. तरी पण अद्यापपर्यंत पिंपळगाव पोलीस प्रशासन यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. तरी सदर शरद लक्ष्मण सोनवणे या आदिवासी व्यक्तीस पोलीस प्रशासन न्याय देईल का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. वृत्तसंकलन सोमनाथ वतार, जानोरी दिंडोरी. मी शरद लक्ष्मण सोनवणे. काय प्रकार घडला? मी पिंपळगाव टोल नाका येथे माझा हॉटेल व्यवसाय होता. चहा नाश्त्याची दुकान होती. गेल्या 8-10 वर्षापासून मी तिथे त्या ठिकाणी माझे दुकान चालवत होतो. तर काही लोकांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी भरपूर असे असताना मी 2 दिवस गावी गेलो होतो. शनिवार दिनांक 6-7 रोजी आणि रविवार दिनांक 7-7 रोजी असे 2 दिवस मी काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गावी गेले असताना काही लोकांनी माझं हॉटेल पूर्ण अस्तव्यस्त केलं. दुकानामधील सर्व साहित्य बाहेर फेकून दिलं. दुकानही JCB आणि कटरच्या साहाय्याने पूर्ण तोडून फोडून टाकण्यात आलं होतं. मला सदर्भ माहिती मला मिळाली नाही. मी ज्यावेळेस गावी असताना घरी परतलो त्यावेळेस मला ते कळालं का तुमच्या दुकानचं असं झालेलं आहे. मी ज्यावेळेस जागेवर गेलो तर माझं सगळं सामान रस्त्यावरती अस्तव्यस्त पडलेलं होतं. कोणी केलं तुम्हाला? तर तिथं मी चौकशी केल्यानंतर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर मला कळालं का त्यात नामे अरविंद रघुनाथ जाधव, अंकुश अरविंद जाधव आणि दिलीप देशमाने आणि इतर 15 ते 20 लोकांनी सर्व त्या माझ्या हॉटेलची तोडफोड करून सगळं अस्तव्यस्त केलेलं होतं. मला ज्यावेळेस सर्व प्रकार कळाला त्यावेळेस मी सदर पिंपळगाव पोलीस ठाण्यामध्ये गेलो असता मला तिथं कुठल्याही तक्रार नोंदवून घेतली नाही. उलट मला त्या ठिकाणी 3 ते 4 तास बसून ठेवलं आणि तसंच परत मला काढून देण्यात आलं. मला काही कळाना असं झालं. त्यानंतर मी SP साहेबांकडे गेलो. मी तिथं पत्रव्यवहार केला. त्यांना मी दिलं माझं सविस्तर माहिती दिली का माझं झालेलं नुकसान, माझ्या हॉटेलची तोडफोड अशा लोकांनी केली. स्थानिक पोलीस स्टेशनला त्याची कुठलीही तक्रार घेतली गेली नाही. तिथून मला DYSP ऑफिसला पाठवलं. DYSP साहेबांनी मला तिथं मी त्यांना पत्र दिलं, निवेदन दिलं का माझं असं नुकसान झालेलं आहे. सदर्भ त्या DYSP साहेबांनी स्थानिक पोलीस स्टेशनला फोन लावून सदर्भ व्यक्तीनं कारवाई व्हावा असे त्यांनी तिथून सांगितलंय. पण मग गेली 2-4 दिवस उलटले तरी अजूनही त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही. त्याच्यामुळे मला शंका येते का माझ्यावर जो झालेला अन्याय याला जर दाद मागायची तर कुठं मागायची. त्या अनुषंगाने माझी मागणी आहे तर सदर व्यक्तींवर, मी आदिवासी असून आम्ही जाती जमाती ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि मला न्याय मिळावा.